सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधूरा है या स्टोरीचे 65 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता रोशन राणीला म्हणाला की रोहितला खेचून ओढ आणि मांडीवर झोपव. नवऱ्यांना अशीच जबरदस्ती करावी लागते, ते स्वतः होऊन येत नाहीत. हे ऐकलं आणि रोहितला वाटलं की खरंच राणी तसं करेल की काय, म्हणून तो रोशनवर चिडला आणि बाहेर निघून गेला. मग राणी, रोशन, सोनम एकमेकांशी बोलले. रोहित मात्र बाहेर निघून गेला होता आणि रोशन म्हणाला, ए वहिनी, दादा कुठे गेला? घाबरून गेला की काय तुला? आणि राणी शांत झाली आणि म्हणाली, असतील इथेच कुठेतरी. आणि मग अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. रोशन म्हणाला, ए वहिनी, आपल्या कॉलेजमध्ये खूप फंक्शन सुरू असतील ना? मला ना हे 1-2 महिने खूप आवडायचे कॉलेजचे, बाकी वर्षभर बोर व्हायचं. आणि राणी त्याला तिच्या गॅदरिंगविषयी सांगायला लागली आणि म्हणाली, भाऊजी, मी ना चेसमध्ये भाग घेतला आहे आणि वादविवाद स्पर्धेतसुद्धा भाग घेतला आहे आणि मी डान्समध्ये सुद्धा भाग घेतला आहे. आणि रोशन तिला म्हणाला, ऑल द बेस्ट. आणि तुला चेस शिकून घ्यायचा असेल ना, तर तू रोहित दादाकडूनच शिक, तो बेस्ट प्लेयर आहे. आणि राणी म्हणाली, हो हो, त्याने ना खूप मोठी अडचण सोडवली माझी. आणि आता दोघांनाही गुड नाईट असं म्हणून राणीनं फोन ठेवला आणि तिने बेडवर बुद्धिबळाचा पट मांडून ठेवला. आणि मग थोडा वेळ रोहितची वाट बघत बसली, पण रोहित यायची काही चिन्ह दिसेनात. म्हणून ती स्वतःच तो कुठे गेला आहे हे शोधायला गेली. तर रोहित राहुलच्या रूममध्ये गेला होता. आता राहुलसोबत घटस्फोटाच्या विषयावर बोलण्यासाठी तो गेला होता आणि त्यावेळी राहुल लॅपटॉप घेऊनच बसला होता आणि त्या लॅपटॉपवरती त्याचा आणि सपनाचा लावलेला फोटो, त्याच्याकडेच राहुल बघत बसला होता. आणि पुन्हा राहुलला तिचं सगळं लग्नापासूनचं खोटं बोलणं विश्वासघात आठवायचा. आणि राहुलचं असा उदास चेहरा आणि एकटेपण रोहितला बघू वाटत नव्हतं. आणि रोहित राहुलला म्हणला, दादा, काय झालं? खूप मिस करतोस ना त्यांना? तसं राहुलनं पटकन तो लॅपटॉप बंद केला आणि म्हणाला, नाही, अजिबात नाही. मी तिला का मिस करू? मी तर तिचा तिरस्कार करतो. रोहित म्हणाला, तिरस्कार का होईना, पण मिस करतोस ना, यालाच तर मिस करणं म्हणतात दादा. आणि राहुल त्याच्याकडे बघून म्हणाला, रोहित, तू तर बोलूच नकोस. या असल्या गोष्टी तुझ्या तोंडात शोभून दिसत नाहीत. तू स्वतः राणीसोबत एक वागतोस आणि मला दुसरंच सांगतोस का? रोहित म्हणाला, तसं नाही दादा, तुझी गोष्ट आणि माझी गोष्ट फार वेगळी वेगळी आहे. राहुल म्हणाला, काय वेगळी आहे? रोहित म्हणाला, तू आणि वहिनी एक झाले आहात. तुम्ही एकमेकांवर प्रेम करता. तसं राहुलनं रोहितकडे रोखून बघितलं आणि म्हणाला, खरंच तुला असं वाटतं की ती माझ्यावर प्रेम करते? रोहित म्हणाला, हो दादा, मला आता खरंच असं वाटतं की वहिनी तुझ्यावरच प्रेम करते. कारण त्या दिवसानंतर, ज्या दिवशी आईनं तिला फटकारलं, त्यानंतर तिनं माझ्याकडे कधीच त्या नजरेनं बघितलं नाही. ती फक्त तुझी होऊन राहिली आहे. आणि आता तुम्ही एकरूप झाला आहात, त्यानंतर एकमेकांना विसरणं खूप अवघड आहे. तुझी अवस्था कळते मला, पण माझं तसं नाही रे. मी पूर्वीपासून कोणामध्येच मन गुंतवलं नाही, त्यामुळे मला हे सगळं फील होणं, मिस होणं असलं काही होणारच नाही. पण दादा, मला असं वाटतं की तू ते पेपर कोर्टात सबमिट करण्यापूर्वी खूप वेळा विचार कर. जे काही झालं तो भूतकाळ होता. झालं गेलं सगळं विसरून जा, असं मला वाटतं. कारण तू वहिनीवर खूप प्रेम करतोस हे दिसतंय मला. आणि राहुल म्हणाला, मी तिच्यावर प्रेम करत होतो आणि हा पण एक भूतकाळ होता. रोहित, तू राणीच्या फिलिंग समजून घ्यायला तयार आहेस का? या नात्यात तू तुझं मन गुंतवलं नाही, पण राणीचं काय? ती तर आता तुझ्यामध्ये मन गुंतवून बसली आहे. मग जेव्हा तू तिला सांगतोस की हे सगळं नको करूस, तुझ्याकडून अपेक्षा ठेवू नकोस, तू तिच्याकडे पाठ फिरवून झोपतो, तेव्हा तिला काय वाटत असेल रोहित? आता जसं तुला माझी अवस्था कळते, तशी तिची अवस्था का नाही कळत? इतक्यात
तिथं दरवाजाच्या बाहेर राणी आली आणि ती सगळं ऐकायला लागली. रोहितनं पुन्हा सिरियस फेस केला आणि म्हणला, दादा तो विषय वेगळा आहे. आमची सुरुवातच मुळी एका कॉन्ट्रॅक्ट बॉन्डने झाली होती. मग ते कॉन्ट्रॅक्ट तोडण्यात काय अर्थ आहे? शेवटपर्यंत त्या कॉन्ट्रॅक्टशी प्रामाणिक असायला हवं माणसानं, असं मला वाटतं. आणि राहुल म्हणाला, ठीक आहे, तू तुझ्या मतावर ठाम आहेस ना, मग माझा विचार करू नकोस. माझाही निर्णय घेण्याचा मला हक्क आहे. आता तू जा आणि झोप. आणि मी तुला जी मुदत दिली आहे 15 दिवसांची, त्यावर विचार कर. 15 दिवसात तू एकतर राणीला स्वीकारशील किंवा तिला घटस्फोट देशील. दोन्हीपैकी काहीतरी कर. मला त्या मुलीची अवस्था आता बघू वाटत नाही. असं म्हणून राहुलनं त्याला बाहेर घालवला. आता राणीनं हे सगळं ऐकलं आणि ती फार घाबरली आणि घाबरूनच म्हणाली, काय घटस्फोट? हे कसं शक्य आहे? राहुल दादा हे काय बोलत आहेत? नाही नाही, मी नाही घटस्फोट देऊ शकत यांना. मी यांच्यावर प्रेम करते. आता मी नाही सोडू शकत त्यांना मी कितीही नकोशी असले तरी मला ते हवे आहेत. त्यांनी माझ्याकडे नाही बघितलं तरी चालेल. मी त्यांच्याशिवाय इथं आयुष्य काढेल. त्यांच्याकडे बघत बघत. त्यांनी माझ्याकडे पाठ फिरवली तरी मी त्यांच्या पाठीकडे बघून झोपेन, पण घटस्फोट देऊ शकत नाही. असं म्हणून राणी काळजीतच पडली. ती पुन्हा बेडरूममध्ये येऊन बसली, त्याची वाट बघत. आणि मग रोहित आला. राणी खूप अस्वस्थ झाली होती आणि ती धीर न धरूनच म्हणाली, कुठे होता तुम्ही? रोहित म्हणाला, तुला काय करायचं? राणी मग हळूच म्हणाली, नाही म्हणजे रोशन भाऊजी विचारत होते ना, कुठे आहात म्हणून विचारलं मी. आणि मग रोहित म्हणाला, होतो इथेच, दादाकडे गेलो होतो. आणि मग राणी हळूच त्याचा अंदाज घेत म्हणाली, तुम्ही राहुल दादाशी सपनाताईबद्दल काय बोलत होता? दादा इतके का चिडले होते? त्यांच्यात काही झालंय का? आणि म्हणून ताई माहेरला गेलेत का? आणि रोहितनं तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला, म्हणजे तू आमचं बोलणं ऐकत होतीस, तेही चोरून चोरून? राणी म्हणाली, नाही, चोरून ऐकत नव्हते, फक्त कानावर आलं म्हणून थोडंसं ऐकलं. पण सांगा ना, काय झाले त्या दोघांमध्ये? राहुल दादा ताईसोबत का बोलत नाहीत? त्या इथून जाताना सुद्धा त्यांचा चेहरा खूप पडला होता. आणि रोहितच्या आता लक्षात आलं की घरामध्ये आधी कोणालाच माहीत नव्हतं सपनाबद्दल, पण आता सपना माझ्या मागे लागली होती हे हळूहळू सगळ्यांना कळत आहे. ही गोष्ट लपून राहणार नाहीच. आणि राणीला हे सगळं माहीत झालं तर ती काय विचार करेल माझ्याबद्दल आणि सपनाबद्दल? त्यानंतर मग रोशन, सोनम, बाबा, राणी या सगळ्यांना अजून माहीत नाही. आणि जसं जसं सगळ्यांना माहीत होणार तसं घरामध्ये असंच सिरियस वातावरण होणार आणि पुन्हा सतत सतत हेच घडत राहणार आणि घरातलं वातावरण दूषित होणार, असा तो विचार करत असताना राणी त्याच्या हाताला हात लावून म्हणाली, सांगा ना, काय झालं? तुम्ही इतके टेन्शनमध्ये का आहात? तसं रोहितनं त्याच्या हातावर ठेवलेल्या तिच्या हाताकडे बघितलं. राणीनं घाबरून हात मागे घेतला आणि म्हणाली, तुम्ही टेन्शनमध्ये का आहात? सांगा ना, तुमचं डोकं चेपून देऊ का? तो म्हणाला, नको, सोडतो विषय. तुला इथे जास्त लक्ष घालण्याची गरज नाही. हा आमच्या घरचा मॅटर आहे. आणि राणी म्हणाली, असं का बोलता? हे माझंही घर आहे. रोहित आता चिडला आणि म्हणाला, हे तुला कुणी सांगितलं? राणी म्हणाली, आईंनी सांगितलं, बाबांनी सांगितलं की तू आमची सून आहेस, हे घर तुझं आहे. आणि रोहित म्हणाला, हे बघ राणी, माझं नीट ऐक. जर नवरा नसेल तर बाकीच्या गोष्टीला काय अर्थ आहे ग? इथे मी तुला स्वतःची मानत नाही, कळलं? त्यामुळे तू इथे जास्त कोणामध्ये अडकून राहू नकोस. तुला त्रास होईल हे मी अजूनही सांगतो. आणि काय ग, खरं खरं सांग, तो बॉन्ड आईला कसा सापडला? राणी म्हणाली, तुमच्याच फाईलमध्ये होता. रोहित म्हणाला, हे माहीत आहे मला, पण फाईलमध्ये कुठून आला तो कागद? मी तर तिथं ठेवला नव्हता. मला सांग बरं, तूच मुद्दाम ठेवला ना, सगळ्यांना कळावं आपल्याबद्दल. आणि आता सगळे तुझ्या बाजूने आहेत घरातले, अगदी दादासुद्धा. त्यानं तर माझ्यासमोर विचित्र अटच घालून ठेवली आहे. राणी म्हणाली, माहीत आहे मला, एकतर मला स्वीकारा किंवा मला घटस्फोट द्या, ही चढ घातली आहे ना, मी ऐकलंय सगळं. रोहित आता गप्प झाला.
मग राणी म्हणाली, चला ठीक आहे, बघू आपण नंतर. सध्या मला बुद्धिबळ शिकवा, उद्या माझी मॅच आहे. आणि रोहित वाकडं तोंड करून म्हणाला, मला नाही शिकवायचं कोणाला काहीच, असं म्हणून तिच्याकडे पाठ करून झोपला. तरीही राणी तशीच तिच्या जागेवर त्या उशांच्या पलीकडे बुद्धिबळ घेऊन बसली होती. थोडीशी नाराज होती. मग असाच थोडा वेळ गेला. रोहितनं पुन्हा तिच्याकडे बघितलं आणि उठला. उषा बाजूला काढल्या आणि तिला बुद्धिबळ शिकवायला लागला. आणि राणी आता त्याच्या चेहऱ्याकडे एकटक बघत होती, अगदी डोळे भरून. आणि तो तिला सांगत होता, समोरचा अशी चाल खेळेल, मग आपण अशी चाल खेळायची, वगैरे वगैरे, असं म्हणून त्याचे डावपेच तिला शिकवत होता. राणी नुसती त्याच्याकडे बघत होती. आणि रोहितनं अचानक तिच्याकडे बघितलं. तिचं लक्ष त्याच्याकडेच आहे हे त्याला दिसलं आणि त्यानं तिच्या डोक्यात एक टपली मारली आणि म्हणाला, खाली बघ, गेम खाली सुरू आहे, माझ्या चेहऱ्यावर नाही. तशी तिनं जीभ चावली आणि म्हणाली, सर पुन्हा एकदा सांगा ना. रोहित म्हणाला, मागाशीच सांगून झाले, लक्ष कुठं होतं. ती थोडी हसली आणि म्हणाली, सॉरी. मग त्यानं पुन्हा तिला सगळं शिकवलं आणि म्हणाला, आता झोपा. असं म्हणून त्यानं पुन्हा सगळ्या उशा होत्या तशा लावल्या आणि झोपला तिच्याकडे पाठ करून. आणि राणी पुन्हा म्हणाली, सर एक गोष्ट बोलू. रोहित म्हणाला, आता काय, झोप ना, उद्या कॉलेज आहे. ती म्हणाली, मी नाही तुम्हाला घटस्फोट देणार. तो म्हणाला, म्हणजे हे सुद्धा ऐकलेस का तू. आणि राणी, का नाही घटस्फोट घेणार. राणी म्हणाली, सर माझ्या आईला काय वाटेल तुम्हीच सांगा. तो म्हणाला, पण मी कुठं म्हणालो असं तुला की मी तुला घटस्फोट देईन. मी तर या रूममध्ये तुझ्यासोबत आयुष्यभर राहायला तयार आहे, ते सुद्धा वेगळं वेगळं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, या उषा आपल्यामधून कधीच निघणार नाहीत. तू जर तसा प्रयत्न केला तर. असं म्हणून तो थांबला. राणी म्हणाली, तर काय सर, तुम्ही मला घटस्फोट देणार का. रोहित म्हणाला, तर मी या रूममधून दुसरीकडे जाईन. आता असं ना तसं सर्वांना कळलंच आहे तर कळू दे, असं म्हणून तो झोपला. आणि राणीला त्याच्याकडे बघून तोंड वाकडं केलं आणि त्याच्या पाठीत धपाटा मारण्यासाठी एक हात उगारला. तसं त्यानं पाठीमागं बघितलं आणि राणीनं पटकन घाबरून हात खाली घेतला. आणि रोहित म्हणाला, लाईट ऑफ कर, हल्ली माझी झोप होत नाही लाईट असल्यावर. आणि बुद्धिमळामध्ये बुद्धी तल्लक ठेवायची असेल तर पूर्ण झोप गरजेची आहे. उद्या मॅच आहे ना, तर झोप. आणि मग राणीनं सुद्धा त्याला गुरु मानून त्याच्या पाठीमागनं हात जोडले आणि लाईट बंद करून झोपली. मग आता दुसरा दिवस उजाडला आणि सकाळी सकाळी राणी मल्हारराव आणि जानकीच्या पाया पडून म्हणाली, आज मला ना बुद्धिबळाच्या मॅचसाठी जायचं आहे. जानकी म्हणाली, पण तुला कोण घेऊन जाईल. मल्हारराव म्हणाले, रोहित, तू घेऊन जाशील का तिला, मॅचेस विद्यापीठात असतील ना. रोहित म्हणाला, नाही बाबा, दुसऱ्या कॉलेजवर आहेत, फक्त 2 तास आहेत. आणि राणी तुला ड्रायव्हर घेऊन जाईल आणि त्यानंतर पटकन कॉलेजमध्ये यायचं आहे, समजलं. आज कॉलेज दिवसभर आहे उद्याच्या तयारीसाठी. मग ती हो म्हणाली आणि दोघेही निघून गेले आपल्या आपल्या गाडीनं. आणि जानकी मल्हाररावांना म्हणाली, मला ना रोहितचं काही कळतच नाही, कधी कधी किती नॉर्मल वागतो आणि कधी कधी असा हट्टीपणा करतो. मल्हारराव म्हणाले, त्याला काय हवंय ते कळलंय मला, त्याला बायकोचं बंधन नको आहे, बायकोचा हट्ट, फिजिकल होणं आवडत नाही, बाकी सगळं चालतं. जानकी म्हणाली, अहो पण हे त्याचं झालं, पण त्या मुलीचं काय, तिच्या डोळ्यात किती प्रेम आहे त्याच्याबद्दल, तिच्याही अपेक्षा आहेत त्याच्याकडून, तिची हौस व्हायला नको का, याच्याशी लग्न करून तिनं तिचं अख्खं आयुष्य एकटीने उभं जाळायचं का. मल्हारराव म्हणाले, होईल ग सगळं ठीक, घेऊया चिरंजीवांच्या कलाकालाने, जसे आजपर्यंत घेत आलो तसं. अशा गोष्टीत जबरदस्ती करून चालत नाही जानकी. आणि आता राहुलनं सुद्धा त्याच्यासमोर 15 दिवसाची मुदत ठेवली आहे, मग बघू काय करतोय. अगं पण सपना कधी येणार आहे. जानकी म्हणाली, तिच्या आईची तब्येत आता होते हळूहळू व्यवस्थित असं राहुल म्हणालाय, मग तीही येईलच लवकर. मग सगळ्यांची कॉलेजमध्ये धामधूम सुरू होती. प्रमुख पाहुणे कोण असतील, त्यांचं स्वागत, बसण्याची अरेंजमेंट सगळं चालू होतं. सगळ्या मुलांची सुद्धा गडबड उठली होती, कारण उद्या गॅदरिंग होतं, त्यातच ट्रॅडिशनल डे सुद्धा होता. सकाळी आपापल्याला हवी ती वेशभूषा करून जायची होती. तिथं गेल्यानंतर दुपारनंतर गॅदरिंग होतं
मग वेशभूषा बदलायची तिथं गेल्यावर. आणि आज सगळ्या मुलांची स्टेजवर रंगीत तालीम सुरू होती. मनोज मात्र एकटाच बसला होता, कारण राणी अजून आली नव्हती. आणि त्याला एकट्याला बघून रोहितला थोडा आनंदच होत होता. आणि रोहित त्याला म्हणाला, मनोज आज नाही वाटतं रंगीत तालीम करायची? आणि मनोज गप्प बसला आणि मग थोड्या वेळाने म्हणाला, सर राणी नाही ना आली म्हणून. आणि सर राणीनं 2 राऊंड जिंकले सुरुवातीचे, असं मनोज हरकून म्हणाला. आणि रोहित चकित होऊन म्हणाला, काय, तुला कसं कळलं? मनोज म्हणाला, सर मला फोन आला होता तिचा. पहिला राऊंड जिंकला आणि त्यानंतर सुद्धा फोन आला होता, आणि दुसरा राऊंड जिंकल्यानंतर सुद्धा फोन आला होता. आणि आता रोहितला राणीचा राग आला आणि म्हणाला, मूर्ख कुठली, मला नाही फोन केला तिनं, आणि त्याला फोन केला का? खूपच बेस्ट फ्रेंड दिसतोय. मग त्याच्याकडूनच शिकायचं ना बुद्धिबळ. रात्री मला जागवून माझ्याकडून कशाला शिकून घेतलं? नॉनसेन्स. आणि मनोज म्हणाला, सर मला खात्री आहे की राणी फायनल राऊंडसुद्धा जिंकणार आणि ट्रॉफी घेऊनच येणार आपल्या कॉलेजसाठी. आणि रोहितनं त्याच्याकडे रागात बघितलं आणि म्हणाला, हे मला का सांगतोस? तिने ट्रॉफी जिंकली की मग दोघे जल्लोष करा. आणि काय रे, कोणतं गाणं आहे तुमचं ज्यावर तुम्ही डान्स करणार? आणि आता मनोज गप्प बसला आणि म्हणाला, सर राणीनं हे सांगायला मनाई केली आहे. रोहित पुन्हा रागात म्हणाला, म्हणजे मला सांगायचं नाही असं म्हणाली ना? आणि मनोज म्हणाला, हो सर, हे सिक्रेट आहे. आणि रोहित खांदे उडवून म्हणाला, ओके, आणखीन काय काय सिक्रेट आहे तिचे ते बघतोच. मला काय करायचं? कोणत्या का गाण्यावर नाचे ना, घरच्यांची परमिशन आहे म्हटल्यावर मी काय बोलू? असं म्हणून रोहित रागात निघून गेला. आता राणीने इकडं तिसरा राऊंडसुद्धा जिंकला, तीच विनर ठरली आणि ट्रॉफी घेऊनच कॉलेजमध्ये निघाली. तिनं घरी फोन करून जानकीला सांगितलं. आणि जशी कॉलेजमध्ये आली तसा तिला समोर रोहित दिसला. तशी ती त्याच्याकडे निघाली. रोहितनं सुद्धा तिला बघितलं आणि तिच्या हातात ट्रॉफी आहे याचा अर्थ ती जिंकली हे त्यानं ओळखलं. आणि राणीला आता इतका आनंद झाला होता की ती धावतच रोहितकडे निघाली. रोहितच्या शेजारी मनोजही उभा होता. आणि आता रोहितला वाटलं, ही माझ्याकडे धावत काय येते? ही वेडी मुलगी जिंकल्याच्या आनंदात मला मिठी तर मारणार नाही ना? आणि सगळ्यांनी बघितलं तर काय म्हणतील? आणि आता राणी रोहितकडे बघत बघत खूप आनंदात जवळ आली आणि अचानक तिनं त्याच्या शेजारी उभा असलेल्या मनोजलाच मिठी मारली आणि म्हणाली, मनोज, आय एम सो हॅपी, फायनली मी विनर ठरले आणि तुझ्या बेस्ट विशेष कामाला आल्या, म्हणून मी प्रत्येक राऊंडनंतर तुलाच फोन करत होते. आणि हे बघितलं तसा रोहितचा चेहरा रागाने लाल झाला. एकतर त्याला मनोजने तिचा हात पकडलेला आवडत नव्हतं आणि आता चक्क ती त्याला मिठी मारत होती. पण मनोज मात्र फार फार संकोचला आणि मनातच म्हणाला, ही मूर्ख मुलगी नक्की माझा बळी देणार. मी बळीचा बकरा आणि रोहित सरांच्या हातात तलवार. आणि मनोजने आता राणीला बाजूला केलं, हातात हात दिला आणि म्हणाला, कॉंग्रॅच्युलेशन, आणि मी आलोच, असं म्हणून तिथून पळूनच गेला. आणि मग राणी रोहितकडे बघून म्हणाली, सर मी जिंकले. आणि आता रोहितचा चेहरा बघण्यासारखा झाला होता आणि तो तिला खोचकपणे म्हणाला, हो दिसतंय ना ते तुझ्या आनंदावरून. आणि कशावर जिंकलीस ग? राणी म्हणाली, सर तुम्ही जो मला काल पेच सोडून सांगितलं ना त्याच्यामुळे मी जिंकली. आणि सर तुम्ही जसं जसं सांगत होता ना सगळं तसंच घडत होतं आणि मग मीही तशीच खेळत गेले आणि जिंकले. आणि रोहित तिला पुन्हा खोचकपणे म्हणाला, नाही नाही, मी शिकवलं त्याच्यावर नाही जिंकलीस तू. तू तर त्या मनोजच्या बेस्ट विशेषनं जिंकलीस ना. त्याच्या शुभेच्छा तुझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. माझं बुद्धिबळ शिकवणं काही महत्त्वाचं नाही, असंच ना? मूर्ख कुठली, असं म्हणून रोहित फार रागात तिथून निघून गेला. आणि राणी पाठीमागे नाक डोळे एकत्र करून हसायला लागली आणि सगळ्यांची नजर चुकवून तिनं रोहितला पाठीमागून एक फ्लाइंग किस दिला. आणि आता नुसत्या मिठीनं रोहित कुमार इतके चिडले. मग आता उद्या राणी आणि मनोजचा डान्स बघून तो काय करेल हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. थँक्यू सो मच.